समर्थ। श्री स्वामी 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 समर्थ। अहो बरं वाटतंय का? थोडं चिंता थोडी कमी झालीये? हो कौशिकी, नामस्मरणाने थोडं बरं वाटलंय, पण चिंता पूर्णपणे कमी झाली नाही ग. एक प्रश्न अजूनही सतावतोय की यशोदाताई जे गाणं गायची ते यमूला कसं येतंय? बाळा यमू, तू दुपारी जे गाणं गायलीस ते मी कधी गायलं होतं का ग तुझ्या समोर? का कुठे ऐकलंयस तू? आपल्या घरामध्ये कुठे तुला कागद सापडला का ज्यावर हे गाणं लिहिलं होतं? पोथीबितीमध्ये लिहिलेलं होतं ताईनं? की ताईच्या परिचयातल्या व्यक्तीकडून हे गाणं ऐकलं होतंस का तू? नाही बाबा, कुठलं गाणं? यमू बाळा, चल आपण झोपायला जाऊ, खूप उशीर झालाय. दीप उजळला दारी तुमच्या, मन गुंतले नामी तुमच्या. करुणा करा दीन दयाळा, माथा ठेवितो चरणी तुमच्या. यमू, गाता गाता का थांबलीस? गाणं छान वाटतंय. बाबा, मी गात होते. हो, पुन्हा गाणं. अहो पुन्हा का गायला सांगताय तिला? तिच्या बाबतीत काय काय घडतंय माहिती आहे ना तुम्हाला? माफ कर ग कौशिकी, यमू गायला लागली की असं वाटतंय की यशोदाताईच समोर बसून गातीये. हे गाणं ऐकल्यावर खूप बरं वाटतंय मला. ती असं ध्यानीमनी नसतानाच निघून गेली ग. तिचा सहवास आयुष्यभर हवा होता ग मला, पण या निमित्तानं. अहो असं करून ताईची उणीव भरून निघणार नाही. सांभाळा स्वतःला. ताईला शेवटचा निरोपही देता आला नाही ग मला. आणि निरोप न देता माणसं गेली की त्यांचं जाणं कधीच स्वीकारता येत नाही. पूर्ण विराम मिळत नाही ग. बाबा, तुम्ही काळजी करू नका, स्वामी आजोबा सगळं बघतात. स्वामी आजोबा तुमच्या मनातली ही सल नक्की कमी करतील. यमू, गाणं बाळा. सुधारा, गुन्हा मान्य करा आणि प्रायश्चित्त घ्या. शिक्षा तर तुम्हाला होणारच आहे, पण प्रायश्चित्त घेता तर शिक्षा सुसह्य होईल. स्वामींना कळलंय आपण काय केलंय ते. स्वामी, आम्ही कुठलाच गुन्हा केलेला नाहीये. हो स्वामी, आम्ही निर्दोष आहोत.
शेवटचं सांगतोय, अशी संधी पुन्हा मिळणार नाही. आता हीच गोष्ट एकमेकांच्या डोक्यावर हात ठेवून सांगा. नाही, अशी शपथ घेऊ शकत नाही. लक्षात ठेवा, जर खोटं बोलात तर समोरचा जगणार नाही. घ्या शपथ. स्वामी, आम्ही शपथ घेऊन सांगतो, आम्ही निर्दोष आहोत. आम्ही शपथ घेतो, आम्ही निर्दोष आहोत. आता तुम्हाला जर रागाची परीक्षा घ्यायची असेल तर आमचा नाईलाज आहे. शिवशंकर शंभा. कपिलाताई, अहो आमचा सडा टाकून झालाय, रांगोळ्या घालून झाल्यात, तुम्ही पुन्हा सडा का टाकताय? पुन्हा सडा टाकला तर काही हरकत आहे का माई तुमची? आणि त्याचं सगळ्यांना माहितीये तुम्ही कसा सडा टाकता ते. कपिलाताई, काय झालंय? इतक्या रागावून सडा का टाकताय तुम्ही? कपिलाताई, सडा हा पावित्र्यासाठी टाकतात, असा राग दाखवण्यासाठी नाही टाकत हो. माई, तुम्ही नका शिकवू मला सडा कसा टाकायचा ते. मी रागात सडा टाकेन, नाही तर हसत सडा टाकेन. मी आणि स्वामी बघून घेऊ. तुम्हाला मध्ये नाकं खुपसायची गरज नाहीये. जा कामाला लागा, तुमच्या बरीच कामं आहेत अजून. काय बाई आहे ही? चला चला. सडा कसा टाकायचा म्हणे. कपिलाताई, अहो तुम्ही एवढ्या अस्वस्थ का दिसताय? हा, काय झालंय? तुम्हाला काय करायचं विचारून काय बिनसलंय ते तुम्हाला काय सांगू मी? रागवलात का तुम्ही? पण हे पहा, हे स्वामी स्थान आहे, इथं असं रागवून चालत नाही. हा, तुम्हाला राग आला असेल तर कोणापाशी बोलून मन मोकळं करा. आमच्याशी कोणाशी बोलायचं नसेल तर किमान स्वामींशी तरी बोला. हो, स्वामींवरच रागवले मी. काय ग? काय काय कपिले, आमच्यावर रागवता येतं पण आमचं ऐकता येत नाही. हा, आणि तुझ्या मनाप्रमाणे करण्याकरता तू आधी आम्हाला जिंकलेस कुठे? आधी जिंकून घे. स्वामी, अहो मी नेहमी तुमच्या मनासारखं वागत आले. कधी तुमच्या मनासारखं, कधी या लोकांच्या मनासारखं. पण मला प्रतिसाद तर कधीच मिळाला नाही. तुम्ही जे जे सांगितलं ना ते सगळं केलं. एक काम करायचं, बाजारात जायचं आणि या हिऱ्याची खरी किंमत काढून आणायची. याची किंमत खूप सोपं काम आहे, आत्ता जाते. काय झालं स्वामी? काही हवंय? भूक लागली आम्हाला, चल भाकऱ्या करायला गे. हो, आत्ता करते. माझ्या प्रत्येक कामात तुम्ही चूकच काढत आलात. मला तर कधी आशीर्वाद मिळालाच नाही. सदैव या लोकांना तुमचा कृपा आशीर्वाद मिळाला. मग सांगा बघू तुम्ही, मी रागवू नको तर काय करू?
मला नेहमी उपदेश देत आलात तुम्ही, आशीर्वाद तर मिळालाच नाही. अहो मी मनुष्य आहे, मी रागावूही शकते आणि प्रेमही व्यक्त करू शकते. बर, आता तुझ्या मनाप्रमाणे करायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते सांग, करतो आम्ही. खरं नाही, नको. पुन्हा तुम्ही मला उपदेशच द्याल, मी आपली भक्ती करेन आणि नामस्मरण करेन. तसंही माझं नशीब फुटकच आहे मेलं. आयुष्यभर मला काहीच मिळवता आलं नाही. कपिले, कपिले, आज तुला आम्ही तुझं भाग्य बदलण्याची एक संधी देतो. बाजूला बाजूला. खरं स्वामी, तुम्ही काही खेळ तर खेळत नाहीयेत ना माझ्या बरोबर? कुठला एक खेळ नाही कपिले. गोबळा, एक काम कर, आज जा घटिका पात्र. जा घेऊन ये. लवकर लवकर जा. हो स्वामी. हे घे, तुला जे हवंय ते यातली ते तुला मिळेल, हा आमचा शब्द आहे.